खरंच तुम्हाला पीक विमा मिळणार का? सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला का? आणि कोणते पैशाची आणेवारी काढल्याच्या नंतर पीक विमा मिळतो असा बरेच मेसेज येत आहेत. खरंच तुम्हाला पीक विमा मिळणार का? पैशेवारी आणि पीक विमा काय आहे सत्य? मग पीक विमा मिळणार कधी? शेतकऱ्याने नेमके करावे काय आणि नेमके कोणते काम करावे याकडे सर्व शेतकऱ्याचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. चला तर आपण जाणून घेऊया आपल्या युट्यूब चॅनल माध्यमातून कशा पद्धतीने सरकार शेतकऱ्याची फसवणूक करत आहे का याकडे लक्ष सर्व शेतकऱ्याचं लागलेलं आहे. आता याच्यामध्ये पैशाची आणेवारी खरंच तुम्हाला पीक विमा मिळणार का? पैशेवारी 50 पेक्षाही कमी आलेली आहे. आता याच्यामध्ये सर्व शेतकरी मित्रांना सध्या सगळीकडे अत्यंत पैसे आणेवारी चर्चा सुरू आहे. अनेक जिल्ह्यामध्ये पैसे आणेवारी 50 पेक्षाही कमी आली आहे. त्यामुळे आता पीक विमा मिळणार का? नक्की मिळणार का असा आनंद तुम्हाला झालेला असेल, पण थांबा, फक्त हे तुम्हाला झाला असेल ना, पण हे फक्त तुम्ही थांबा. पैसे आणेवारी कमी आली म्हणजे पीक विमा मंजूर झाला असे समजणे चुकीचे ठरू शकते. पीक विम्याचे असे समजणे चुकीचे ठरू शकते. गणित नेमकं कसे आहे? पैसे आणेवारी आणि पीक विम्याचा काय संबंध आहे? आणि सर्व महत्वाचे म्हणजे पीक विम्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार या सर्व प्रश्नाचे अचूक उत्तर आणि जमिनीवर सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी या चॅनलवर आपल्याला सर्व काही शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. खरंच तुम्हाला पीक विमा मिळणार का? सावधान, खरंच तुम्हाला पीक विमा मिळणार का? पैशेवारी 50 पेक्षाही खाली आहे. पण खरी माहिती शेतकरी मित्रांनो, सध्या सगळीकडे अत्यंत पैशेवारी आणेवारीची चर्चा आहे. अनेक जिल्ह्यामध्ये पैसे आणेवारी 50 पेक्षाही कमी आलेली आहे. त्यामुळे आता पीक विमा नक्की मिळणार असा आनंद तुम्हाला झाला असेल तर याच्यामध्ये पैशारी आणेवारी आणि पीक विम्याचं काय सत्य आहे? शेतकरी मित्रांनो, सध्याच्या अलीकडे अंतिम पैशेवारीची चर्चा सुरू आहे. अनेक जिल्ह्यामध्ये पैशाची आणेवारी 50 पेक्षाही कमी आलेली आहे. त्यामुळे पीक विमा नक्की मिळणार असा आनंद होत आहे. पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आतापर्यंत म्हणजे आणेवारी आणि पीक विमा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये दोन्ही मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये फरक असतो. खरंच तुम्हाला पीक मिळणार? सर्व शेतकरी मित्रांना सध्याचा काळ आपल्याला सर्वांचा मोठा कष्टाचा आणि प्रतीक्षेचा आहे. अलीकडे नैसर्गिक संकट, दुसरीकडे शासकीय मदतीची आशा, यातच खरी पीक विमा 2025 ची अंतिम पैशेवारी जाहीर होण्यास सुरुवात झाली. हिंगोली, नांदेड जिल्हा या अनेक जिल्ह्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये आणेवारी याच्यामध्ये केलेली आहे. त्यानंतर हिंगोली असेल, जालना असेल, नांदेड असेल, यासारख्या बीड असेल, नांदेड असेल, लातूर असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, अशा अनेक जिल्ह्यामध्ये पैसे आणेवारीची कमी आल्याची माहिती समोर येत आहे. सहजरित्या अलीकडे पाहून आपल्याला मनात एकच आशा निर्माण होती, पैशेवारी कमी आली आहे म्हणजे आता पीक विमा नक्की मिळणार. पण मित्रांनो, इथेच आपण थोडी गफलत होत आहे. तंत्रांच्या सांगण्यानुसार परिस्थिती थोडी वेगळी आहे. चला तर मग या पीक विम्याचे गणित सोप्या भाषेत समजून घेऊया. येथे वाचा. पीक कर्जामुळे सरकारची लूट, 2 लाखापर्यंत पीक कर्जावर सरकारचा मोठा निर्णय असं म्हणताय. पैशेवारी आणि पीक विमा काय असं ते अनेक शेतकऱ्याचा अशा गोड गैरसमज असतो की गावातली पैशेवारी आणेवारी पैशाची आत आली आहे, पीक विमा क्लेम आपोआप मंजूर होतो. पण हे पूर्णपणे सत्य नाही. पैशाच्या आणेवारी असे फक्त हे दर्शवणे की तुमच्या गावातील दुष्काळाची परिस्थिती किती गंभीर आहे व पिकाचे नुकसान किती झालेले आहे. पिकाचे निरीक्षण, पीक विमा मंजूर होण्याची केवळ पैशेवारी आम्ही असून चालत नाही, तर पीक कापणी प्रयोग व निकष महत्वाचे असतात. जर तुमच्या महसूल मंडळात प्रत्यक्ष उत्पन्नात हे उंबरठ्यावर उत्पन्नापेक्षा कमी आले तरच तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळतो. त्यामुळे पैशेवारी आणेवारी फक्त नुकसानीच्या हकदार दाखवणार एक खिडकी आहे, पण विमा मिळवून देणारा दरवाजा नाही, हे लक्षात आणून घ्या. तंत्राच्या दिलेल्या माहितीनुसार वाटचाल प्रतिक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. अंदाजे वेळ साधारणपणे जानेवारी 2026च्या
शेवटच्या आठवड्यामध्ये 15 जानेवारी नंतर पीक विम्याची वाटप सुरू होण्याची दाट शक्यता आहे. जेथे काही तांत्रिक अपयशातून थोडा विलंब होऊ शकतो, पण बाकीच्या काही प्रतिक्रिया सुरू आहेत. शेतकऱ्याने नेमके करावे काय? मित्रांनो, पीक विमा हा आपला हक्क आहे, पण हे मुलांना तंत्रज्ञानाच्या तांत्रिक बाबी समजून घेणे गरजेचे आहे. सध्या ही तरी आपली फक्त अंतिम अहवाल वाट पाहू शकतो. सोयाबीन आणि मूग आणि उडीद या पिकाच्या विम्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे. यांचे क्लेम सुद्धा तयार झालेले आहे आणि त्याचा प्रस्ताव सुद्धा पाठवलेला आहे. कारण कापूस आणि जे काही उर्वरित जे पिकं आहेत त्यांचा अजून आकडेवारी त्यांची झाली. पूर्णपणे पीक कापणीच्या आकडेवारीची अवलंबून असते. महत्वाचा सल्ला, काही लोक तुम्हाला चुकीची माहिती देऊन संग्रह टाळू शकतात. त्यामुळे अधिकृत माहितीसाठी नेहमी आपल्या जवळच्या कृषी सहाय्यक संपर्क साधावा किंवा आपल्या सहकारी पोर्टलवर अपडेट पाहावे. पहिला टप्पा 8 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत ज्या शेतकऱ्याचे 25% अंतिम अग्रिमचा विमा मंजूर झाला आहे त्यांच्या खात्यामध्ये उर्वरित 75% रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. दुसरा टप्पा 20 जानेवारीच्या ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीचे क्लेम केले होते आणि त्यांचे पंचनामे पूर्ण विम्याचे पात्र ठरते, अशा उर्वरित पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 20 जानेवारीपर्यंत थेट रक्कम डीबीटीच्या माध्यमातून थेट जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा पद्धतीने पीक विम्याचे कशा पद्धतीने संबंध आहे आणि कशा पद्धतीने अनिवार्य आहे याचे सर्व काही डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. आणि सोयाबीन असेल आणि उडीद असेल आणि मूग असेल याच्याच पीक विमा आता सध्या पण मंजूर झालेला आहे. याचे क्लेम सुद्धा केलेले आहे आणि याच्या कशा पद्धतीने याची तारीख सर्व काही गोष्टी आपण याच्यामध्ये क्लिअर करा. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्व काही माहिती समजून जाईल.